क्रिकेट लीग महाराष्ट्र लोहार क्रिकेट लीग 2026 पर्व दुसरे अंतिम सामन्याचा पहिला डाव चालू होतोय आणि सलामीवीर आलेत सूरज आणि प्रतीक. पहिलं षटक घेऊन येत आहेत बहुधा अनिल घाडी. दीपकजी काय वाटतं किती स्कोर बनला पाहिजे? बघा मला वाटते जर का साधारण 60 ते 70च्या आसपासचा जर का स्कोर झाला तर मॅच नक्कीच रंगतदार होईल. कारण की जर का फायनलचा सामना आहे तर आपण अपेक्षा करतो की एक रंगतदार एक रोमहर्षक सामना आपल्याला येथे पाहायला मिळाला पाहिजे आणि तशाच प्रकारचं जर का खेळ झाला दोनही संघांकडून. कारण की दोनही संघ जर का फायनलला पोहोचलेले आहेत तर दोनही तुल्यबळ तितक्याच एकमेकांच्या तोडीचे असे संघ आहेत. त्याच्यामुळे सामना नक्कीच रोमहर्षक व्हावा. एक प्रेक्षक म्हणून मी नक्कीच ही अपेक्षा करेन. नक्कीच प्रेक्षक म्हणून अपेक्षा करतायत. पण आपण लीग स्टेजकडे वळलो तर लीग स्टेजला हे दोन्हीही संघ एकही सामना मध्ये अपयशी ठरले नव्हते. तिन्ही लीग स्टेजचे सामने जिंकून हे संघ पुढे आलेले आहेत. नक्कीच तुल्यबळ संघ आहेत. पाहूया तर काय वाटतं काय व्यूहरचना असेल अनिल घाडीची प्रतीकच्या समोर आणि जो सूरज राईट. नक्कीच प्रतीकला मात्र ब्लॉक टाकून जकडून ठेवण्याचा प्रयत्न असेल पहिल्याच षटकावरती. पाहूया म्हणजे जी मी प्रतीकची 5 षटकांचा सामना आहे. 5 ओव्हर्सचा सामना राहील हा. अंपायर्स कृपया याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपण. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतायत प्रतीकला. अनिल मला वाटतं ही लगातार तिसरी लढत यांच्यामध्ये पाहायला मिळते. पहिली लीग स्टेजची त्यानंतर राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात करतोय अनिल प्रतीकसाठी. याने यावेळेला मध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय का नाही. चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेला. स्वैर धावाने सुरुवात होते अनिलच्या गोलंदाजीचे. पहिल्या धावेने खातं खुलतंय ते म्हणजे ब्लॅकस्मिथ रॉयल्सच्या संघाचं. स्वैर धावेने धावसंख्या होते 1 धाव बिनगडी बाद. तर मी म्हणतोय जो प्रतीकचा स्टान्स आहे ज्या प्रकारे प्रतीकची खेळी आहे काय वाटतंय फुलर लेंथ कॅन बी ऑप्शन नक्की. कारण की आखूड टप्प्याचा चेंडू अशाच प्रकारे हिट केला जाणार आहे. एक डिक्लेअर धावा आहे का चौकार. चौकार अंपायरचा निर्णय येतोय आमच्याकडे चौकाराचा. नक्कीच क्लोज पायाच्या जवळ ब्लॉक होल्ड मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. सांगावे काय आहे अंपायर काय निर्णय. अंपायर चौकार सांगितलंय. चौकार सांगितलंय. धावसंख्या होते ती म्हणजेच 5. एक चेंडू आणि ती धावसंख्या झाले 5. नक्कीच प्रतीकला ब्लॉक करण्याचा प्रयत्न आहे कारण हेवी खेळाडू आहे. टॉप हेवी असा खेळाडू आहे आणि त्यामुळे त्याला पायामध्ये जकडून ठेवण्याचा प्रयत्न आहे. परंतु पाहूया पंचांचा निर्णय अंतिम राहील लक्षात ठेवायचा आहे. चांदोरकर ब्रदर्स झाडाच्या कृपया अंपायरची कुठल्याही प्रकारची हुज्जत घालू नये आपण. चौकार आहे. थांब ना काय अंपायर काय निर्णय येतोय. एक डिक्लेअर आहे का. हा ओके एक डिक्लेअर. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे 1 चेंडू आणि ती धावसंख्या होती ती म्हणजेच 2 बिनबाद 2. पाहूया प्रतीकला जकडून ठेवण्यात नक्कीच अंपायर्स एकदा हे बघा मला अंपायरचा निर्णय आलेला आहे ते 1 धावेचा कदाचित. श्री विश्वकर्मी लोहार सेवा संघ मुंबईचे सचिव श्री नितीन पानवलकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत. खूप खूप स्विच पाहतोय आपण. 1 धावेसाठी डी क्षेत्रात धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 3 बिनबाद 3. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही अन्यथा पेनल्टीला सामोरे जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा
दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. कोणीही मैदानाच्या आतमध्ये विनाकारण जायचं नाहीये. अनिलचा सुंदर. पुढचा चेंडू बॅकची कडा घेऊन जातो एका धावेसाठी. क्षेत्रात. कीपरला कदाचित इथे झेल बाद होण्याची संधी होती का? 3 चेंडू आणि ती धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 4. पाहूया आतापर्यंत एकही उत्तुंग असा फटका पाहायला मिळाला नाहीये, तो म्हणजेच प्रतीकच्या बॅट मधून. मॅच चालू असताना कोणीही खेळाडूने चालू सामन्यातील खेळाडूने कोणीही आतमध्ये जायचं नाही याची नोंद घ्यायची आहे. अन्यथा 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. समोरील संघाला 5 धावा जमा करण्यात येतील. वळतोय सामन्याकडे अनिल गाडी, मारा करतील ते प्रतीकला. पुढचा चेंडू आणि हा मात्र जातोय स्विच हिट, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्याच षटका अंती 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाले 5. 5 चेंडू 5 धावा म्हणावं तसं विकेट अजूनपर्यंत आलेलं नाहीये, पण तू एक टिचून मारा केला असं म्हणेल मी, कारण की रन बॉल आलेले आहेत. धावसंख्या 4 झाली. 4 धावा सॉरी. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू. चेंडू हा येतोय, मात्र- कोण येतोय, फ्लेअर येतोय का खाली? आदिनाथ आणि प्रतीकची एक मोठी विकेट येते, प्राप्त करतायत अनिल गाडी. आपल्या प्लॅनिंगला साजिश अशी गोलंदाजी केली होती. प्रतीकला पूर्णपणे त्यांनी पहिल्या 5 चेंडू मध्ये जखडून ठेवलं होतं आणि हात खोलायचा कुठलाही मौका इथे दिला नव्हता. आणि ज्या वेळेला हात खोलले त्यावेळेला ते तंबूचा रस्ता परत पकडतायत. पहिला गडी बाद होतोय ब्लॅकस्मिथ रॉयल्स या संघाचा. प्रतीकच्या रूपात पहिला गडी बाद होऊन तंबूचा रस्ता पकडताना दिसतोय आपल्याला. आणि मोठं सेलिब्रेशन आपल्याला येथे पाहायला मिळते, म्हणजे त्याच्यानेच आपल्याला कळून येईल की प्रतीकचा किती मोठा विकेट होता हा. नक्कीच हाय व्होल्टेज सामना आहे आणि नक्कीच मोठा गडी जो लगातार फटकेबाजी चटकार चौकार मारण्याची ज्याची ताकद होती असा खेळाडू बाद झालेला आहे. त्याची जागा घेण्यासाठी येतोय स्वतः संघनायक अनिकेत कोळंबेकर. पाहूया अनिकेत सूरजला सहाय्य करतो का? स्ट्राईक एंड वरती आता पाहायला मिळतोय तो म्हणजेच अनिकेत. आणि नवीन षटक घेऊन येतोय तो म्हणजेच गुहागर तालुक्यातील नावाजलेला खेळाडू आदिनाथ चरकरी. नक्कीच मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खेळाडू पाहायला मिळतोय तो म्हणजेच आदिनाथ चरकरी. जय लोहार फायटर गुहागर या संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी ज्याची पाहायला मिळते तो म्हणजेच आदिनाथ चरकरी. पाहूया राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल तो म्हणजेच सूरजला. पुढचा चेंडू. प्रशंसा तर अनिलची सुद्धा व्हायला पाहिजे. खूपच सुंदर गोलंदाजी केली आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्याने खूप इम्पॉर्टंट असा विकेट काढून दिला होता. दिलाय आपल्या संघाला, आपल्या संघाच्या साठी एक महत्वाचं असं योगदान दिलंय अनिल घाडीने. तर 1+1 वाईड +1 असा रन येथे येताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा. 1 बाद 6. 1 बाद 6. आणि प्रतीकची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे अनिकेत. एक थोडासा स्टायलिश खेळाडू राहुल द्रविड स्टाईलने फलंदाजी करताना आपल्याला दिसतो, परंतु या सामन्यामध्ये त्याच्याकडून मोठ्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. बघूया काय करतोय. स्वतः संघनायक आहे, कॅप्टन लीड फ्रॉम वाव व्हॉट अ बॉल. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. सुपर गोलंदाजी येथे करताना दिसतोय आपल्याला आदिनाथ. आदिनाथ हाच गोलंदाज आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये जो सेमीफायनलचा एक व्हर्च्युअल सेमीफायनलचा जो सामना झाला त्याच्यामध्ये 5 गडी बाद गेले होते. 5 विकेट हॉल घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता या स्पर्धेमधला. नक्कीच आदिनाथ. परंतु निखिल विचारतोय सांग आदिनाथ विकेट काढशील काय? जसं आपण म्हणतो सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? आणि आता जेल काढली निखिल. आता पाहूया आता मात्र ड्रॉप होतोय आणि आता 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धाव संख्या होते ती म्हणजे 8 आणि आता कॉलची कमतरता पाहायला मिळते. निखिल येऊन मात्र स्क्वेअर पाहतोय. अनिल गाडी सुद्धा ड्रॉप करतायत. एक बाजूला रोशन पाहायला मिळतोय. 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडतोय आणि आता मात्र थोडेसे शोल्डर डाऊन झाल्यासारखे वाटतायत. आता मात्र पहिल्या सेमी फायनल मध्ये जसं घडलं तसंच एकंदर चित्र पाहायला मिळतंय. निखिल कडून पहिला झेल सुटतोय आणि आता त्याची लागण बहुतेक सर्व खेळाडूंना होण्याची शक्यता आहे. नाही म्हणजे मला वाटतं की हा रोशनचा कॉल होता. खरं तर रोशनने जोरात ओरडायला हवे होते, कारण की निखिल त्याच्या मागच्या बाजूला पळत होता. अनिलच्या मला वाटतं घेऱ्यामध्ये हा चेंडू होतच नव्हता. तर हा चेंडू सर्वस्वी मला वाटतं
रोशनचा होता, त्याने कॉल जोरात दिला होता कारण की तोच एकटा व्यवस्थित कॅचवर पोहोचला होता. नक्कीच स्क्वेअर लेगच्या खेळाडूची कॅच होती. पाहूया पुढचा चेंडू. आतापर्यंत निर्धाव चेंडू गेलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू. आदिनाथचा महाराज करेल तो सुरेशला आणि हा सुंदर आणि सुंदर catch, घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकांच्या हातामध्ये. हा दुसरा गडी बाद होतोय, दुसरा मोठा झटका बसतोय. तो म्हणजे आपल्या ब्लॅकस्मिथ रॉयल्स या संघाला. आणि या गडीसाठी हा जो गडी बाद केलाय त्या गडी बाद करण्यासाठी आदिनाथ सरकरी याला नयन चांदोरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू होत आहे. माहित नाही आतापर्यंत त्यांनी 2 ते 3,000 रुपयाची उधळण केली आहे. आदिनाथ सरकरीवरती देणार आहेत की नाही तेही माहित नाही मला, परंतु उत्कृष्ट नक्कीच होते. नक्कीच मला प्रोत्साहन विश्वास ते आहे. नक्कीच वाढवलं जाते गोलंदाजाचं. नक्कीच कारण आदिनाथला घडवण्यात मोलाचा वाटा पाहायला मिळतो तो म्हणजेच नयन चांदोरकर यांचा. धावसंख्या झाली आठ म्हणजेच 2 गडी बाद 8. आणि आता येतोय तो म्हणजेच कार्तिक कॉलिंग कार्तिक म्हणजेच कार्तिक कोळंबेकर आपणास पाहायला मिळतोय. मागच्या दिवसात म्हणजे कालच्या दिवसात पहिल्याच सामन्यात उत्तुंग फटकेबाजी करताना दिसला होता तो म्हणजेच कार्तिक कोळंबेकर. एका बाजूला कार्तिक तर एका बाजूला अनिकेत. पाहूया फटकेबाजीचे षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते का. कोळंबेकर ब्रदर्सची जोडी आता आपल्याला फलंदाजीसाठी दिसते. एक म्हणजे ठीक आहे, पहिलाच मला वाटतं ह्या दुसरं षटक चालू आहे, एक थोडासा वेळ घ्यावा दोनही फलंदाजांनी. आपला येताच क्षणी हाना मारायची गरज नाहीये, 1-2 चेंडू पाहून घ्यावेत, नंतर जेव्हा एक स्क्वेअर चेंडू मिळेल त्याच्यावरती प्रहार नक्कीच करावा, अन्यथा तुमचा संघ सध्या एका बिकट अवस्थेत आहे. पाहूया पुढचा चेंडू. आणि हा मात्र सुंदर तटवलेला एक धावेसाठी संयमी खेळी पाहायला मिळते कार्तिकची. नक्कीच काहीतरी मनसुबा बांधून आलेला आहे. पहिला चेंडू मिडल करण्यात यश मिळालेलं आहे. पाहूया अनिकेत पहिल्यांदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय स्वतः संघनायक. आणि अजून सुद्धा आपण पाहायला गेलं तर अजून सुद्धा फील्ड आतमध्येच आहे. एक स्क्वेअर लेगला खेळाडू पाहायला मिळतोय तर एक आपणाला लॉंग ऑनच्या दिशेने खेळाडू पाहायला मिळतोय. बाकी कव्हर क्षेत्र खुलच आहे. पाहूया आदिनाथ मारा करतोय तो अनिकेतला. पुढचा चेंडू इनफिल्ड क्लिअर केल्यावरती चौका जाण्याची संधी आहे, परंतु हाही गडी गारद आणि विशालने मात्र विशाल कामगिरी केलेली आहे, परंतु उत्साही सेलिब्रेशनच्या नादात चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर. म्हणजे मला वाटतं की अनिकेतची सुद्धा दाद द्यायला पाहिजे. एक स्पोर्ट्समनशिप स्पिरिट दिलेलं आहे. जसाच बॅटची कडा घेतली तो तंबूच्या दिशेला सुरुवात झाली त्याची निघायला. अशाच प्रकारची स्पोर्ट्समनशिप खूप पाहायला मिळाली पाहिजे आपल्याला प्रत्येक प्लेयर्स कडून. तर अनिकेत कोळंबेकर गोल्डन डक आउट होऊन परततोय तंबूमध्ये. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे दुसरा खेळाडू ज्याचं नाव आहे प्रसाद पोमेंडकर. नक्कीच फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच पीपी म्हणजेच प्रसाद पोमेंडकर. पाहूया प्रसाद स्ट्राईक वर नॉन स्ट्राईक. आणि आता तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच पिंटू हरळ. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो म्हणजेच कार्तिकला. आणि आता कार्तिकला आपल्या संघाला कमीत कमी 50 या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. पाहूया कार्तिक आणि प्रसाद कशी भागीदारी करतात. नक्कीच भागीदारी म्हणजे प्रत्येकाने आपला वाटा उचलण्याची गरज आहे. खारीचा वाटा का असेना परंतु उचलण्याची गरज आहे. पाहूया पिंटू मारा करेल तो म्हणजेच कार्तिकला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 9, 3 बाद 9 आणि आहे मात्र 22 स्वरूपात धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाले 10. तर जवळपास तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावसंख्या झाली ती केवळ म्हणजे 9. हा नक्कीच फायनलचा सामना 10. तर हा नक्कीच फायनलचा सामना चाललाय का. थोडीशी आम्हाला फिलिंग द्यायला पाहिजे. कार्तिकच्या बॅटमध्ये आलेला चेंडू जातोय 4 धावांसाठी. जबरदस्त फटकार येतोय कार्तिकच्या बॅटमधून. एक सुंदर असा चौकार मिड विकेटच्या दिशेला आलेला 2 प्लेयरच्या गॅप मधून काढलाय हा चौकार कार्तिकने. कार्तिक यू कॅन डू इट. नक्कीच मी म्हटलं होतं कार्तिक कॉलिंग कार्तिक, कारण कार्तिकचा कॉन्फिडन्स चांगलाच आहे. कारण काल सुद्धा त्याने धावसंख्या झाली 14, 2 चेंडू अंती धावसंख्या झाली 14. कार्तिक नक्कीच कॉल देतोय, चांगलाच खेळी करतोय. नक्कीच सुंदर खेळाडू आहे कार्तिक. होम ग्राउंड वर खेळताना पाहायला मिळतोय. कार्तिक कोळंबेकर
पाहूया पिंटू मारा करेल कार्तिकला, पुढचा चेंडू आणि हाही चेंडू जातोय डी क्षेत्रात. एक धावेसाठी धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या होते 15. आतापर्यंत संयमी खेळी पाहायला मिळते, परंतु आतापर्यंत एकही षटकार पाहायला मिळालेला नाहीये, तो म्हणजेच ब्लॅक स्मिथ रॉयल्स या संघाकडून. म्हणजे जो क्वालिफायर 1चा सामना होता तिथे हारल्यानंतर जो कमबॅक केलाय, जो बाउन्स बॅक केलाय या चांदोरकर ब्रदर्स 11 या संघानं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये अगदी वाखाणण्याजोगा आहे. पण यावेळेला कार्तिकचा फिरकवून मारण्याचा फटका, परंतु परत एकदा एक गचाळ क्षेत्ररक्षण. कुठे लपवायचं निखिल चांदोरकरांना? नक्कीच जिथे मला जात आहे वाटतं- तिथे क्षेत्ररक्षण कचाळ करतायत. मला वाटते बॅकवर्ड पॉइंटला त्यांना लपवण्याची गरज आहे निखिल चांदोरकर. नक्कीच प्रेक्षकांची मात्र दाद आहे, हरकत नाही, चांगला खेळाडू आहे, आज त्याचा दिवस नाही आहे, चेंडू त्याच्या मागे लागलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू, हा सुंदर तडवलेला चेंडू, हा जातोय सीमा रेषा पार. चार नक्कीच. धावांसाठी प्रसादच्या बॅटमधून पहिला चौकार. थोडंसं आक्रमण आता आपल्याला येथे पाहायला मिळतंय दोनही फलंदाजांकडून, कारण की या षटकामध्ये जवळपास 10 धावा आलेल्या आहेत. धाव संख्या होते ती म्हणजेच 20. नक्कीच पीपी आणि कार्तिक कोळंबेकर, एक बाजूला पीपी तर एक बाजूला के के. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा प्लॅनिंग करतील हे बॅटिंगचा संघ, तेव्हा त्यांनी प्लॅन वाईज झालं पाहिजे. म्हणजे पहिलं टार्गेट त्यांनी ठेवलं पाहिजे की 40 धावा करायच्यात, पहिला 40 धावांचं लक्ष्य पूर्ण करा, त्याच्यानंतर 50 धावा. अशा प्रकारे जर कदाचित त्यांनी थोडंसं टार्गेट घेऊन जर का स्कोअर बोर्ड हलता ठेवला तर हा मॅच नक्कीच रंगतदार होईल. अभिषेक, नक्कीच नक्कीच संयमी खेळी आणि नियोजित खेळ खेळण्याची गरज असते. आणि हा सुंदर तडवलेला चेंडू, हा जातोय सीमारेषा पार. सुपर शॉट येतोय प्रसाद पोमेंडकर, जबरदस्त फलंदाजी करतोय, एक लाईफ लॉंग इनिंग खेळतोय आपल्या संघासाठी. पहिला चौकार, त्याच्यानंतर एक उत्तुंग असा षटकार. म्हणजे जे पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या धावा नव्हत्या आल्या त्या या षटकामध्ये त्यांनी वसूल केल्या आहेत. धावसंख्या झाल्या 26. आणि नक्कीच या शॉटनी दीपकजी आपणाला कोणाची आठवण करून दिली? नक्कीच 2022चा विश्वचषक. नक्कीच बॅक फूट वरून लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. जो हारिस रऊफला मारला होता विराट कोहलीने, तशाच प्रकारचा हा षटकार. एक तुलना होऊ शकत नाही, परंतु नक्कीच. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय प्रसाद, नक्कीच आपल्या फलंदाजी मार्फत त्याने इथे एक स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न केलाय की वी आर नॉट येट ओव्हर. येस ऑफकोर्स. नक्कीच प्रसाद ब्लॅक स्मिथ 11 या संघासाठी मात्र के के आणि पीपी हे धोरण मात्र एकदम योग्य ठरतंय. 3 षटकांती धावसंख्या झाली ती म्हणजेच 26. पाहूया आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच कार्तिक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. मला वाटतं आदिनाथ. कार्तिकने या आदिनाथ ला सुद्धा असा घणाघाती वार करायला सुरुवात करायला पाहिजे, कारण की थांबून काहीच होणार नाही. आणि क्लीन बॉल, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. तो स्टंप जो आहे तो जवळपास 2 ते 3 फूट दूर जाऊन उडालेला आहे. मी मगाशीच म्हटलं की पेस बॉलिंग ही आदिनाथची स्ट्रेंथ आहे आणि त्या स्ट्रेंथ वरती टिकून गोलंदाजी करत आहे आदिनाथ. ज्या प्रकारे तो स्टंप उडालेला आहे म्हणजे हा पेस जवळपास 120 ते 130 स्पीडचा बॉल असेल. नक्कीच अभिषेक. नक्कीच. आणि जो ब्लॉक एक्झॅक्ट परफेक्ट पिन डॉट वरती चेंडू पडायला पाहिजे त्या जागेवरती पडलेला आहे आणि सुंदर. आणि आता कार्तिकची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजेच सुमित. आणि महत्वाची आपणास माहिती मिळाली तो म्हणजेच टेनिस क्रिकेट मधील विकी भोईर याच मैदानावरती आपणाला प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतो, नेरूळच्या याच मैदानावरती. आणि तेवढीच सुंदर कामगिरी आज आपणाला पाहायला मिळते ती म्हणजेच आदिनाथ सरकेरी याच्या स्वरूपात. नक्कीच 4था गडीगार होतोय तो म्हणजेच ब्लॅक स्मिथ रॉयल्स या संघाचा. पाहूया सुमित, तडाकेबाज धडाकेबाज असा फलंदाज येतोय सुमित. या अगोदरच्या सामन्यामध्ये 5 विकेट हॉल घेतलं होतं, आतापर्यंत 3 विकेट घेतलेले, 5 चेंडू अजून सुद्धा फेकायचे बाकी आहेत. काय आदिनाथ 5 विकेट हॉल पूर्ण करतोय का? जर या सामन्यामध्ये देखील त्याने 5 विकेट हॉल पूर्ण केलं तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून सुद्धा. धन्यवाद धन्यवाद दीपकजी. पारितोषिकांची वाटप जोरात चालू आहे. एक बाजूला नयन चांदोरकर तर एक बाजूला दीपक पानवलकर पाहायला मिळत आहेत. तर एक बाजूला आमच्या बाजूला बसलेले आहेत स्वतः श्री श्री नितीनजी भाऊ पानवलकर,
त्यांनी सुद्धा पारितोषिकांची घोषणा करावी अशी आमची इच्छा आहे. पाहूया पुढचा चेंडू, हा सुंदर तटलेला चेंडू डी क्षेत्रात एक धावेसाठी. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 27. 4 गडी बाद 27. 3 चेंडू आणते. धावसंख्या होते 27. शेवटचे 9 चेंडू किती धावा होतील दीपकजी? म्हणजे बघा दुसऱ्या षटकामध्ये जवळपास 16 धावा वसूल केल्या होत्या आणि त्यावेळेला वाटलं होतं की मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट होतोय की काय ब्लॅकस्मिथ रॉयल्सच्या संघावरती. पण त्याच्यानंतर ज्या 3 चेंडूमध्ये कमबॅक करून दिला आपल्या संघाला आदिनाथ सरकरी याने, नक्कीच काबिले तारीफ गोलंदाजी म्हणावी लागेल आदिनाथ सरकरी याची. या दरम्यान स्लोवर वन, सुपर गोलंदाजी. ज्या वेळेला बॅट्समनला वाटतंय की पेसने गोलंदाजी आहे, त्यावेळेला आपल्या डोक्याने गोलंदाजी करत एक स्लोवर वन टाकून येथे चकवलेला आहे. 4 चेंडू, 2 चेंडूवरती 2 विकेट. काय वाटतंय येतील का? नितीन भाऊ यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लगातार 2 चेंडूंवरती 2 विकेट पडल्या तर आदिनाथ सरकरी आला, परंतु हा चेंडू आता सी मारेशा पार जाण्याचा चान्स होता. धावचीची संधी सुद्धा उकलेली आहे. अनिल गाडी यांनी मात्र सुवर्ण संधी सोडलेली आहे आणि सुमित सारखा महत्वाचा मोहराची संधी सोडलेली आहे. पाहूया, सुमित मात्र इंजोर्ड झालेला आहे. थोडीशी दुखापत कदाचित येते पाहायला मिळते नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला. एक खूप क्विक सिंगल येते घेण्यात आला आणि ज्याचाच थोडासा स्ट्रेस त्यांच्या हॅमस्ट्रिंग वरती आलेला दिसतोय आणि जेणेकरून हा जायबंदी झालेला आहे या खेळाडू. त्याच्या बदल्यात दुसरा फलंदाज बॅटिंगला पाठवावा आपण. आलेला आहे नयन चांदोरकर यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. पाहूया, विजय नक्कीच विजय मारा करेल. विनय मारा करतोय विजयला, हा गेला मात्र सीमा पार.
हो 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 सुपर हो, हो, हो. शॉट. अप्रतिम. आखूड टप्प्याचा चेंडू लवकर पिक केला आणि पुल करून टाकलाय तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेला 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या होते ती म्हणजे 35 धावा. विनय कातळकर यांच्यासाठी प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नितीन भाऊ वानवलकर यांच्याकडून पाहूया. विजयला मारा करतोय विनय. पुढचा चेंडू जातोय सीमा रेषा पार. डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते 36. 36 धावा. 40 धावा फायटिंग टोटल वाटतंय का तुम्हाला? पार स्कोर बिलो पार काय वाटतंय? नक्कीच दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे. दोन्ही संघाची कॅचिंग चांगली आहे. एकंदर कॅचिंग धावसंख्या 36 झालेली आहे. पाहूया हा चेंडू जातो का सीमा पार आणि हा गेला सीमा पार. वा, स्लॉग बॅटिंग जी आपल्याला डेथ ओव्हर्स मध्ये करायची गरज असते तशाच प्रकारची फलंदाजी येथे करताना दिसतोय. हा फलंदाज आपल्या संघाला एका सन्मानजनक स्कोर वरती घेऊन ठेवतोय. धावसंख्या झाले 42 धावा. 42 नक्कीच. पहिला टप्पा येथे पार होताना दिसतोय मला 40 धावांचा. ह्याच्या पुढे आणखीन किती बोनस धावा मारू शकतात हे फलंदाज पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग ठरेल. अभिषेक इथे नक्कीच विजय आणि सागर. मी म्हटलं होता सागराचा विजय की विजयाचा सागर होतोय. नक्कीच विजयाचा सागर होतोय. पाहूया विजय ऑन द स्ट्राईक. विनय मारा करतोय तो विजयला. शेवटचे 2 चेंडू आणि हाही चेंडू जातोय सीमा रेषा पार. नक्कीच सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते विजयच्या स्वरूपात. धाव संख्या होते 48. एक परफेक्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या अगोदर जो पहिला जो चेंडू होता तो आखूड टप्प्याचा चेंडू आपल्याला दिसला मिड विकेटच्या दिशेने भरकावलेला. त्याच्यानंतर एक फुलर लेन चेंडू जो सरळ मारला लॉंग ऑफच्या दिशेला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा विनयने आपली लाईन चेंज केली, लेन चेंज केली. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा येतो एकदम मिड विकेट दिशेला. काय वाटतंय एक वाईड ऑफ स्टंप चेंडू जर सेफ चेंडू राहील आता, परंतु यावेळेला मात्र स्वैर धावा थोडेसे प्रेशर मध्ये दिसत आहेत. विनय कातळकर आता धावसंख्या झाली ती ठरतोय म्हणजे- विजय. धावसंख्या झाले 49. नक्कीच वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न असेल. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या 49. पाहूया विजय ला मारा करतोय विनय. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर. हा यावेळेला मात्र मात्र थोडासा पेस चेंडू आणि बीट होतोय फलंदाज, परंतु चांगली फलंदाजी केली. आपल्या संघासाठी एक सन्मानजनक स्कोर पर्यंत घेऊन नक्कीच गेलेत. 49 धावा फाइटिंग. यू कॅन फाइट विथ दिस टोटल ब्लॅकस्मिथ रॉयल्स. ज्या प्रकारची सुरुवात झाली होती 3 गडी फटाफट बाद झाले होते, परंतु त्याच्यानंतर देखील एक चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला 49 धावांपर्यंत घेऊन गेलेत सागर बेंडकर आणि विजय. आणि त्याच्यात नक्कीच मोलाचा वाटा होता तो म्हणजे प्रसाद पोमेंडकर याच्या एक चौकार आणि षटकाराचा थोडीशी साथ त्यांना मिळाली होती. कार्तिक कोळंबेकर यांच्या बॅटिंग मधून आलेला एक चौकार. तर अशा प्रकारे धाव फलकावरती संख्या लागली आहे ती म्हणजे 49. आणि जर का या टुर्नामेंटला आपल्याला नवीन विजेता संघ मिळणार असेल तर नक्कीच एक डिफेंड करावा लागेल ब्लॅकस्मिथ रॉयल्सच्या संघाला 49 धावा. अन्यथा 50 धावा करून या चॅम्पियनशिप वरती आपलं नाव करू शकतात पहिल्यांदा, ते म्हणजे चांदोरकर ब्रदर्स संघ.
टप्प्याचा चेंडू चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने सागर बेनकर चॅट आणि पहिल्याच चेंडूवरती झेल बाद पहिला गडी बाद होतोय पहिला झटका पहिली अवदसा आणि पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डक विनय कातळकर तांबूचा रस्ता पकडतायत आपल्या संघासाठी यावेळेला मात्र त्यांना कुठली मोठी कामगिरी बजावता आलेली नाहीये आणि एक पॉझिटिव्ह इंटेंटने आता मात्र फिल्डिंग गोलंदाजी करताना दिसेल कारण की एक मोठा बळी आपल्या खात्यामध्ये मिळवलेला आहे तो म्हणजे कुणाल करंदेकर याने सागर बेनकर खूप चांगलं ग्राउंड कव्हर केलं होतं त्यांनी म्हणजे माझ्या समोर फिल्डिंग करतात आणि जवळपास 150-200 मीटर ग्राउंड कव्हर करून त्यांनी हा झेल पकडलेला आहे खूपच सुंदर झेल सागर बेनकर यांचा एक अष्टपैलू कामगिरी करताना दिसतात आपल्या संघासाठी मगाशी नॉन स्ट्रायकिंग एंडला एक चांगली सोबत दिली आपल्या फलंदाजाला नंतर आपल्याला गोलंदाजी करताना सुद्धा दिसतील बॅट्समन विशाल पानवलकर फलंदाजीसाठी आलाय विनयची जागा घेण्यासाठी बघूया कुणालचा पुढचा चेंडू सामना करेल विशाल याला सुंदर गॅप मधून पाडण्याचा प्रयत्न परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेक चांदोरकर माझे सह समालोचक आता आपल्याला मात्र तेथे फिल्डिंग करताना दिसत आहेत हलक्या हाताने खेळलेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेला स्क्वेअर लेगच्या दिशेला एक धावेसाठी या एका धावेने धाव संख्या होते फलक उघडतंय ते म्हणजे चांदोरकर ब्रदर्स या संख्येचं एक धाव पहिली धाव ना कुणालचा पुढचा चेंडू यावेळेला थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू येतोय सरळ 6 धावांसाठी पहिला षटकार विशाल पानवलकर याच्या बॅटिंगमधून आलेला धाव संख्या उचली घेते उड्या मारते 7 धावांवरती जाऊन पोहोचते खणखणीत विशाल पानवलकर जर आपल्याला हा सामना जिंकून द्यायचा असेल चांदोरकर ब्रदर्स या संघाला तर विशाल पानवलकरला एक मोठी खेळी खेळण्याची नक्कीच येथे गरज आहे 7 धावा झालेल्या आहेत अजूनपर्यंत तर मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा एका ओव्हर्स मध्ये 4 षटकार मारून त्यांनी सामना संपवला होता तोच फॉर्म येते आपल्याला दाखवताना दिसत आहे 4 षटकारानंतर हा पहिला या सामन्यातला पहिला षटकार विशाल पानवलकर एक नावाजलेला फलंदाज मुरुड या क्षेत्रामध्ये खेळताना आपल्याला दिसतो श्रीवर्धन मुरुड यामध्ये एक नावाजलेला खेळाडू मातब्बर खेळाडू मोठा फलंदाज कुणालचा पुढचा चेंडू याला फुलर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर जाऊन पडलाय सीमारेषे पार षटकार लगातार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत विशाल पानवलकर याच्या बॅटिंग मधून आलेले धाव संख्या होते 13 धावा म्हणजे आता गरज आहे ती म्हणजे केवळ 37 धावांची अजूनही चांगला सूर गवसलेला आहे विशाल पानवलकर याला అలాగే पहिल्या बॉलवरती विकेट काढली होती विनय कातळकर यांची त्याच्यानंतर मात्र 2 खराब चेंडू आणि 2 खराब चेंडूंचा खरपूसाचा समाचार घेतलाय विशाल पानवलकर यांनी षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते का बघूया लगातार 3 षटकार कुणाल करंदीकर कसा कमबॅक करतोय वाह 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 जबरदस्त फटकार जातोय 6 धावांसाठी उत्तुंगाचा षटकार नाव लक्षात ठेवा नाव लिहून ठेवा विशाल पानवलकर काय बोलताय काय वाटतंय ओंकार आपल्याला ही फलंदाजी पाहता पहिल्याच षटकामध्ये जवळपास 19 धावा कुठल्या 50 धावांचं आव्हान असताना विशाल हा एक तडाखेबाज फलंदाज आहे त्याला रोखण्याचं काम मात्र इथे करावं लागेल नाहीतर हा एकतर्फी सामना चांदोरकर ब्रदर जिंकू शकतात कारण विशाल हा एक पॉवरमॅन ज्याच्याकडे पॉवर आहे की मी 4 बॉलला 4 षटकार मारू शकतो 5 बॉलला 5 सांगून मारू शकतो एवढी त्याच्यामध्ये पॉवर आहे आणि तो जर मैदानामध्ये राहिला तर ही मॅच जिंकणं त्याला अशक्य नाहीये पॉवर सोबत सोडा आपण टायमिंग बघा त्याचं षटकार त्याच्या इथे
क्लीन हिट केलेले आहेत. त्याने जवळपास मला वाटतं 15-20 मीटर दूर जाऊन पडलेत बाउंड्री लाईनच्या वर. असे उत्तुंग असे षटकार त्याने मारलेले आहेत. केवळ क्लिअर केलेला नाहीये ग्राउंड. पाहूया आता लेफ्ट हँड बॅट्समन आता मात्र सामना गोलंदाजी मार्क वरती सज्ज प्रतीक पानवलकर सामना करेल. सूरज डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. आतापर्यंत सूरजच्या बॅट मधून असे पाहावे तसे षटकार आपल्याला पाहायला मिळत नाही. या सामन्यामध्ये काही करतोय का, चमक दाखवतोय का अजय? आणि मस्त मारलाय पण चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. केवळ एक धाव मिळेल. इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती आहे, कारण की आता अजय नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तर स्ट्रायकिंग एंडला कोण आलाय? विशाल आलाय. विशाल, आणि विशाल आपल्या नावातच विशाल असा मोठं. विशाल म्हणजेच एक मोठी गोष्ट. विशाल म्हणजे उत्तुंग असं त्याचं चित्र, विचित्र आणि जबरदस्त बॅटिंगचं परफॉर्मन्स त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोच. प्रत्येक टुर्नामेंटला आपल्याला त्याची चांगली बॅटिंग पाहायला मिळते. प्रतीकचा पुढील चेंडू सामना करतील विशाल. उत्तुंग मारलेला फटका, झेल होऊ शकतो. झेलच्या खाली स्वतः आणि चांगला झेल पकडलाय. आणि मला वाटतं विशालची खेळी येते संपुष्टात. विशाल परततोय तंबूच्या दिशेने. आणि आता मात्र या मॅचचा काहीतरी चित्र बदलतंय, कारण विशाल जोपर्यंत होता तोपर्यंत मॅच म्हणजे पूर्णपणे चांदोरकर ब्रदर्स यांच्या हातामध्ये पूर्णपणे होती. पण आता विशाल गेल्यानंतर पुढील आता कोणाला पाचारित करतायत निखिल चांदोरकर पाहूया. आणि या मॅचचा कसा आनंद आपल्याला घेता येतो तेही पाहूया. कोणता संघ विजयी होणार आहे? जबरदस्त पाहायला मिळते ती मॅच. चांदोरकर ब्रदर्स वर्सेस पिंटू हरळ. पिंटो हरळ विशालची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे पिंटो हरळ. तर थोडीशी स्मार्ट गोलंदाजी म्हणेन, कारण की थोडीशी हवा दिली होती. एक फ्लाइटेड चेंडू टाकला होता विशालला आणि हवेमध्येच हलकासा थोडासा स्पीड कमी करून टाकला आणि त्याच्यामुळेच बॅट थोडीशी वळली. बॅटची कडा घेऊन चेंडू तिथल्या तिथेच उभा राहिला आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये एक सुंदर असा झेल कंप्लीट केला. तो म्हणजे प्रतीक पानवलकर याने आपल्या संघाला एक मोठा गडी बाद करून दिलाय. इथून कमबॅक होऊ शकतं का ब्लॅकस्मिथ रॉयल संघाचं, काय वाटतंय? आता आले तर पिंटू. पाहूया आता आपल्या संघासाठी किती धावा मिळवत आहेत पिंटू. प्रतीक यांचा पुढील चेंडू सामना करतील पिंटू. एक नामांकित असा फलंदाज आहे पिंटू. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका सीमारेषा लगत आणि मिळतील धावा 4. जबरदस्त बॅटिंग. काय बॅटिंग पाहायला मिळते, फलंदाजी पाहायला मिळते चांदोरकर ब्रदर्स. जबरदस्त बॅटिंग. विशाल गेला म्हणून काय झालं, पण आम्ही पण आहोत, आम्ही लढणार आणि हा सामना जिंकणार हे ध्येय पकडून आले तेच पिंटू. पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकलाय. आपल्या संघासाठी 4 धावा मिळवल्या आहेत आणि संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती 24 धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू, सुंदर चेंडू, फलंदाज बीट होतोय. प्रतीक एक मोठा फटका झाल्यानंतर चांगलं कमबॅक करतात पिंटू यांना. पिंटू हे चांगले फलंदाज आहेत, त्यांना माहिती आहे, पण एक मोठा फटका आल्यानंतर चांगला कमबॅक करतायत. चांगला गोलंदाज आहे तो म्हणजे प्रतीक. प्रतीकाचा पुढील चेंडू सामना करतील पिंटू. चांगला चेंडू, झेल होऊ शकतो. झेलच्या खाली फिल्डर, सुंदर झेल पकडलाय सागर बेनकर यांनी. काय सागर बेनकर यांनी आज फिल्डिंग केली आहे, बॉलिंग केली आहे. आजचा दिवसच सागर बेनकर यांचा आहे. जबरदस्त बॉलिंगचा परफॉर्मन्स तसंच फिल्डिंगचा परफॉर्मन्स चांगला दाखवतायत तेच सागर बेनकर. मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल पकडतायत आणि पिंटू यांची खेळी येते संपुष्टात. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करतायत तेच प्रतीक पानवलकर. आणि आतापर्यंत आपल्या षटकामागे 2 गडी चांगले गडी बाद करून तंबूत पाठवलेत प्रतीक यांनी. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत प्रतीक पानवलकर. एक नामांकित असा फलंदाज, गोलंदाज. आणि आता पिंटू यांची जागा घेण्यासाठी आलेत ते आदिनाथ सरकरी. पाहूया आपल्या संघासाठी कशा धावा मिळवतायत. म्हणतात ना की ते यू कॅनॉट कीप मी आउट ऑफ द गेम असा प्रकारचा परफॉर्मन्स देतोय प्रतीक. कारण की आपण त्याच्याकडून फलंदाजीची अपेक्षा केली होती, परंतु या सामन्यामध्ये तो आपल्या बॅटने काही चमक दाखवू शकला नाही. परंतु जेव्हा चेंडू त्याच्या हातामध्ये आला तेव्हा 2 मोठे गडी बाद करून दिले आहेत. आपल्या संघासाठी एक मौल्यवान अशी कामगिरी येथे करताना दिसतोय. आता पाहिजेत 19 चेंडूत 26 धावांचं समीकरण. अवघड असं लक्ष काही नाहीये, परंतु एक कॅल्क्युलेशन करत खेळलं गेलं पाहिजे. आदिनाथ
मोठे मोठे सामने खेळतो, गुहागर तालुक्यामध्ये एक नावाजलेला खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडून एक मोठ्या खेळीची अपेक्षा असेल की हा सामना जिंकवण्याची अपेक्षा असेल निखिल चांदोरकर या संघनायकाला. बरोबर आहे, सुंदर फटका, एक धाव मिळवते आपल्या षटकामागे, आपलं षटक पूर्ण करतायत प्रतीक पानवलकर. आता मात्र दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती 25 धावा धाव फलकावरती. आता बघूया कोणाच्या हातामध्ये. मग 24 धावा धाव फलकावरती. पाहूया सागर बेनकर, जबरदस्त फॉर्म आजच्या दिवसामध्ये, जबरदस्त फॉर्म मध्ये असणारे सागर बेनकर, त्यांच्या हातामध्ये मात्र हा बॉल सोपवलाय आणि ती कामगिरी पूर्ण करतील याची अनिकेत कोळंबेकर यांना खात्री आहे. म्हणूनच काय सागरला प्राचारित केलंय का, पाहूया सागर आपल्या गोलंदाजीवरती किती धावा देतोय. पाहूया सागर सध्याच्या सत्रामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आहे सागर. पाहूया सामन्याला कलाटणी देणारे कदाचित ही षटक ठरू शकतं, कारण की 18 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष आता समोर आहे आणि जर का या ओव्हर मध्ये चांगले रन्स मारले तर कदाचित हा सामना चांदोरकर ब्रदर्सच्या संघाच्या बाजूने झुकू शकतो. परंतु मागासचा जो फॉर्म आहे, मागास ज्या प्रकारची गोलंदाजी सागर बेनकर आतापर्यंत करत आले आहेत, त्या प्रकारे जर पाहता सागरने जर का ही ओव्हर काढून नेली तर मात्र थोडासा सामना मी म्हणेन की अटीतटीचा होईल. विकास देवळे कुठे असाल तर कॉमेंट्रीसाठी इथे यायचं आहे स्टेजवरती. विकास देवळे प्लीज आमच्या विनंतीस मान द्यायचं आहे. विकास सर आपण कुठे असाल तर त्वरित स्टेजवरती यायचं आहे, थोडं आम्हाला सहकार्य करा. तुमच्या सहकार्याचं या सर, जरा आम्हाला सहकार्य करा. नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक आहेत. सागर बेनकर मारा करतील तो म्हणजे अजयला. बघू शकतो आपण या ठिकाणी चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. संघाच्या वतीनं तिसरं आणि स्वतःचं वैयक्तिक षटक घेऊन या ठिकाणी सागर. धार धार गोलंदाजी या सागरच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळते आणि या ठिकाणी आपण मॅचचं समीकरण बघतोय. एक अतिशय उत्कृष्ट आणि अंतिम सामना या स्पर्धेमधला समीकरण येऊन ठेपलं आहे. ते येणारे चेंडू असतील 17 चेंडू आणि 25 धावांची गरज. 17 चेंडू 25 धावा, 1-2 डॉट बॉल, एक मोठा फटका. सामन्याला कुठेतरी वेगळा रंगत देऊन जाईल काय, बघूया. सागरचा पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी कुठलीही चूक केली नाहीये आणि मोठा मासा या ठिकाणी गळाला. सुपर असेल, जबरदस्त झेल येथे पकडण्यात आलेला आहे. कार्तिक कोळंबेकर रनिंग कॅच टुवर्ड्स हिज लेफ्ट, आपल्या डाव्या बाजूला पळत पळत जाऊन जो सीमारेषेकडे चाललेला चेंडू होता त्याच्यामध्ये एक भिंतीसारखे उभे राहिलेले आहेत. कार्तिक कोळंबेकरने एक सुंदर असा झेल मिळाला, झेल त्यांनी टिपलेला आहे. येथे आपल्या संघासाठी अप्रतिम असा झेल टिपलेला आहे. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच कार्तिक कोळंबेकर, सल्यूट. तर विकास सर स्वागत आहे तुमचं आमच्या या समालोचन कक्षात. धन्यवाद दीपक सर. प्रेक्षक वर्गाकडून आम्हाला सांगितलं जातं या फलंदाजाची झेल हा जो या खेळाडूनं पकडला, यानं हा झेल नाही पकडला तर ही 99.99% ही कॅच पकडलेली आहे आणि हा सामना आपल्या खिशामध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही. क्रिकेट हा मानतो आपण नेहमी अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि बघूया मैदानाच्या आतमध्ये काय घडल आणि येणारे काही चेंडू, काही षटक आपल्याला सांगून जातील. अजयचा झेल बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे रोशन. रोशन बघूया आपल्या संघासाठी काय करतोय, कारण की अजूनही 16 चेंडू 25 धावा गेटेबल स्कोर आहे. एक सेन्सिबल इनिंग येथे खेळायला पाहिजे. प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करायची गरज नाहीये. आपलं थोडंसं डोकं लढवा, कशा प्रकारे सिंगल्स, गॅप्स, डबल्स, प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारण्याची गरज येते नाहीये. दीपक सर, परंतु नेहमी म्हटलं जातं ना या यंग जनरेशन मध्ये क्रिकेट म्हटलं की आता क्रिकेटला फार गती आलेली आहे आणि प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की मी आज चौकाराने आणि षटकाराने हा क्रिकेट खेळणार, परंतु हाच तुमचा चौकार षटकार कुठेतरी आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार का?
तेच पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतात, कुठल्याही प्रकारचा पेस देत नाहीयेत सागर बेनकर. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. एक हॅट्रिक देखील आहे त्यांच्या नावावरती सचिन सर. तर आतापर्यंत खूप छान गोलंदाजी केली आणि मी म्हटलं मगाशी की जर या ओव्हर्सवरती पूर्ण निर्भर राहणार आहे की हा सामना कुठल्या दिशेला वळतोय आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतायत सागर बेनकर. नक्कीच सागर बेनकरचा हा पुढचा चेंडू बघूया, या चेंडूवरती काय घडते. मोठा फटका, सिंगल डबल आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीचा कुठेही प्रयत्न नाही, संपर्क नाही आणि पंचांचा निर्णय आमच्या समालोचन कक्षामध्ये येतोय आणि 1 मिनिट एक अतिरिक्त धाव. मला जसं वाटतं की सागर बेनकर यांचा प्लान पूर्णपणे क्लिअर आहे की थोडंसं रेंजच्या बाहेर द्यायचं आहे, स्लॉट मध्ये कुठल्याही प्रकारची गोलंदाजी करत नाही आणि त्याच प्रयत्नामध्ये जर एखादा वाईड गेला असेल तर त्यांना मला नाही वाटत की कुठल्याही प्रकारची चिंता असावी, पण जो प्लान ते केलेला आहे त्यांनी त्याच प्रकारे गोलंदाजी ते करत आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत तर यशस्वी झालेले आहेत. परंतु सागरचे या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र क्षेत्ररक्षण या ठिकाणी होते चूक आणि या चुकीचं रूपांतर 1 धावेमध्ये तर झालेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, तर नाही. मला वाटतं थोडासा कॅज्युअल ॲटिट्यूड येथे महाग पडलेला आहे अनिकेत कोळंबेकर यांना, कारण की ज्या प्रकारे ते थोडंसं लेझी एलिगन्स नुसार या कॅच वरती गेले होते. मला वाटलं कॅच कंप्लीट होईल, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलेला आहे त्यांच्या आणि एक जीवनदान येते रोशन ला भेटते, परंतु त्याच्या व्यतिरिक्त 2 एक्स्ट्रा रन मिळतात. हा निर्धाव चेंडू होऊ शकला असता, एक नवा गडी फलंदाजीसाठी येऊ शकला असता, परंतु जर तरला कुठलंही स्थान नाहीये क्रिकेटमध्ये. रोशन अजूनही फील्ड बॅटिंग करतोय. 1 बाउन्सचा निर्णय देखील या ठिकाणी पंचांकडून आलेला, याचाच अर्थ यानंतर जर उसळीचा चेंडू हाताळला तर नो बॉलला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. पुन्हा एकदा यष्ट्यांच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू आणि पंचांचा निर्णय येतोय आमच्यापर्यंत व्हाईट बॉल. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलेलं आहे ते 14 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. एक मातब्बर खेळाडू आदिनाथ अजूनही मैदानात उपलब्ध आहे, तो हा सामना जिंकू शकतो. आज त्याचा दिवस कदाचित ठरू शकतो, कारण की 5 विकेट 4 विकेट असे 2 लगातार सामन्यांमध्ये 2 मोठे हॉल त्याने घेतलेले आहेत. कॅन बी हिज डे टुडे. बघूया आपल्या संघासाठी एक मॅच विनिंग परफॉर्मन्स देतोय का. गोलंदाजीमध्ये तर किमया दाखवलीच आहे, फलंदाजीमध्ये सुद्धा करतोय का आदिनाथ सरकरी. रोशनच्या फटक्यामध्ये रोषणाई, चेंडू हवेमध्ये, परंतु कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नसल्यामुळे 2 धावा होतील का. 1 धावेची पूर्णता, दुसऱ्या धावेसाठी कॉल, परंतु या ठिकाणी कुठेही दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला नाहीये. 1 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावा. म्हणजे समीकरण आता येऊन पोहोचले ते म्हणजे 13 चेंडू 19 धावा. उत्तुंग असा मारलेला फटका जाऊन पडला होता तो म्हणजे नो मॅन्स लँड मध्ये, कारण की जे क्षेत्ररक्षण आपल्याला दिसतंय ते संपूर्ण लेग साईडच्या दिशेने, ऑफ साईडला कव्हर्स बऱ्यापैकी मोकळे ठेवलेले आहेत 38 सर्कलच्या बाहेर. हा चेंडू कुठेतरी मॅचचं समीकरण बनवेल का. मोठा फटका जर आला आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी फलंदाजाला जावं लागेल तंबूमध्ये परत. ओह, फायनलला साजेसा असा मुकाबला नक्कीच होता. मी मगाशीच म्हटलं होतं की 50 धावा कॅन बी अ विनिंग टोटल ॲज वेल, कारण की जेव्हा चेस असतो आपण करत असतो तेवढासा प्रेशर असतो, कारण की 2 वरचे गडी जे आपले इम्पॉर्टंट बॅट्समन आपण ज्यांना म्हणतो ते जर गेले तर थोडासा दबावाखाली हा संघ येऊ शकतो. तर आता समीकरण आहे 12 चेंडू 19 धावा, म्हणजे साधारण 9 धावा सरासरीने करायच्या आहेत चांदोरकर ब्रदर्स या संघाला. अजूनही सामना मी म्हणेन की 50-50% दोनही संघांकडे इक्वली झुकलेला. नक्कीच दीपक सर, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक फलंदाज येणारा हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कुठेतरी सिंगल डबल एकेरी दुहेरी धाव देखील आपल्याला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल की मोठ्या फटक्यावरती विकेट्स गमावतील आणि याचाच आपल्याला प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. येणारा फलंदाज काय करणार. तर रोशन पोमेंटकरच्या बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे सौरभ पोमेंटकर. एक चांगला, हा देखील एक चांगला फलंदाज आहे. नांदगाव खेड तालुक्यातील नांदगाव जिल्ह्यातून हा येतो. नांदगाव गावातून हा खेळणारा खेळाडू सौरभ चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजीसाठी सुद्धा फेमस आहे.
परंतु मित्रांनो, आपण ज्या वेळेस क्रिकेट खेळत असतो ना, तर क्रिकेटमध्ये हार आणि जीत ही निश्चित असते. परंतु क्रिकेट आपण एकदा मैदानात जरी हारलं तर क्रिकेट खेळलं जातं ते फक्त मनातून आपल्या हार नाही झाली पाहिजे. क्रिकेट खेळावं फक्त आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, आणि आपल्या गावाला एका पंचक्रोशीत नव्हे तर तालुक्यावरती, जिल्ह्यावरती आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी आपण एकाच गावातली 11 जण या मैदानाच्या आतमध्ये धडपड करत असतो. म्हणून याच ठिकाणी बघूया, तुम्ही जरी आपल्या संघासाठी खेळत असाल तर तुमच्या गावाचं लक्ष तुमच्याकडे आहे, तुमच्या समाजाचं लक्ष तुमच्याकडे आहे. तर या क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि या खेळाला प्रत्येक जण आपल्या या ठिकाणी साजिशाची कामगिरी करत असतो. नक्कीच मी सहमत आहे तुमच्या या मताशी. दरम्यान आणि आणि या वेळेला मात्र हाताला तेल लागलाय, तो म्हणजे अभिषेक चांदोरकर यांच्या. त्या निखिल चांदोरकरांनी कदाचित त्यांच्याशी हात मिळवणी केली होती वाटतं, कारण की सलग जाणारा चेंडू हा त्यांच्या 2 हातांच्या मधून गेलेला आहे हा 4 धावांसाठी. म्हणजे बघा, एक सेल सुटला, एक डॉट चेंडू गेला आणि 4 एक्स्ट्रा धावा मिळाल्या. म्हणजे समीकरण आता येऊन बसले 11 चेंडू 15 धावा. अकरा चेंडू 15 धावा. कशा प्रकारचं समीकरण, काय चाललं असेल, कुठल्या प्रकारचं कॅल्क्युलेशन चाललं असेल आदिनाथच्या डोक्यामध्ये, काय प्रकारचं कॅल्क्युलेशन करत असेल सौरभ पोमेंडकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. मला बॉल भेटल्यावरती मी मारायचा की एक सिंगल डबल खेळून हलक्या हाताने खेळून 2 धावा करता येतात. तर रोमहर्षक दिशेला चाललेला हा सामना चांदोरकर ब्रदर्स विरुद्ध ब्लॅकस्मिथ रॉयल्स. यावेळेला मस्त टाकलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण तेथे आणि तितकाच क्विक काम थ्रो. नक्कीच दीपक सर, म्हटलं जातं की घ्या कॅचेस आणि जिंका मॅचेस. ह्या 4 धावा कुठेतरी संघाला महाग पडतील का? येणारे काहीतरी 2-3 चेंडू आणि शेवटचं अंतिम षटक हे आपल्याला सांगून जाईल. परंतु आपल्या चुकीच्या निर्णयावरती नंतर पश्चाताप करण्यास काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये एका खेळाडूला नाही तर सांघिक खेळाडूला प्रत्येकाला आपलं योगदान देणं या ठिकाणी गरजेचं आहे. स्पर्धेच्या नियमानुसार दुसरं षटक, वैयक्तिक दुसरं षटक टाकत आहेत प्रतीक. पण शेवटचं षटक कोण टाकेल? कारण की सागर बेनकर यांनी चांगली अप्रतिम गोलंदाजी केली होती, परंतु ते दुसरं षटक टाकू शकणार नाहीत. एक फ्रेश गोलंदाज यूज करावा लागणार आहे. ही विल बी अंडर प्रेशर, कारण की फायनलचा सामना, शेवटचं षटक डिफेंड करायचं. टोटल किती धावा ठेवू इच्छितील दोनही फलंदाज शेवटच्या षटकांसाठी? गत षटकामध्ये टाकलेल्या षटकामध्ये या गोलंदाजानं 2 विकेट्स मिळवल्या होत्या. आता देखील डॉट चेंडू येतोय, पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. डॉट चेंडू, 9 चेंडू 14 धावा. बॅटला कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे, कारण की एक चेंडू येथे खूपच मौल्यवान आहे. प्रत्येक चेंडूनुसार प्रेशर वाढत असणार आहे दोनही फलंदाजांवरती. सो कुठल्याही प्रकारचा चेंडू वेस्ट करता कामा नये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता सौरभ याचा. 8 चेंडू 13 धावा. या 2 चेंडूवरती सामन्याचं समीकरण मित्रांनो मात्र स्पष्ट होईल. 8 चेंडू आणि 13 धावा. येणाऱ्या 2 चेंडूवरती आपल्या या फिरकीच्या गोलंदाजीवरती आपल्या संघाला विजय मिळवणार का? खोलवर टप्प्याचा हा चेंडू आणि तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि पंचांचा निर्णय येतोय. धावची धावावं लागेल या ठिकाणी फलंदाजाला. मॅचचं समीकरण जाऊन पोहोचलंय. ते येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 13. 7 चेंडू आणि 13 धावा. या गोलंदाजाने गत षटकामध्ये देखील 2 विकेट्स मिळवल्या होत्या. आता उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करून मात्र या ठिकाणी फलंदाजाला बाद केलेला आहे. नक्कीच आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण, तितकंच क्विक थ्रो आणि चांगलं कलेक्शन मी म्हणेन कीपरचं तिथे एक. परंतु जी अपेक्षा होती सौरभ कडून, त्या अपेक्षेवरती संपूर्णपणे फोल ठरलेला आहे. म्हणजे तो म्हणजे सौरभ पोमेंडकर. त्याची जागा घेण्यासाठी आता आलाय अनिल घाडी. आणि डोळ्यामध्ये अक्षरशः तेल टाकून जो पंचांच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना बघतोय ते असे विनयजी शर्मा. कुक्षेत गावचा एक बुलंद आवाज, अंडर 17चा हा मोठा खेळाडू आज आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये दिसतोय. डोळ्यात तेल घालून दिलेला निर्णय हा विनय शर्मा सरांचा. म्हणजे नक्कीच मी म्हणेन की या रखरखत्या उन्हात सकाळपासून हे दोनही पंच आपले कामगिरी बजावतात. एकदा पंचांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अमन आणि विनय शर्मा, कुक्षेतगाव अंडर 17चे हे नवी मुंबईचे खेळाडू महाराष्ट्राच्या संघामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. अमन आणि विनय यांनी धारदार गोलंदाजी महाराष्ट्र संघामध्ये करतो असा विनय. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना बघतो आणि ऑन फील्ड वरती आहे ते असे आपले अमन.
7 चेंडू 13 धावा. एक षटकार येईल का, जेणेकरून समीकरण थोडस सोपं होईल चांदोरकर ब्रदर्स संघासाठी. एक षटकार, 7 चेंडू 13 धावा. बघूया अनिल. रिव्हर्स मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न, परंतु एक धाव रोखू शकले नाहीये. कुठेतरी हाताला इजा दुखापत झाल्याची दिसते या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी ठरले आहे ते फलंदाज. आता समीकरण जाऊन पोहोचलेले आहे. ते येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 12. मला हे कळत नाहीये की म्हणजे समीकरण आपल्या समोर आहे, जवळपास 9 चेंडू 14 धावा वगैरे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, कारण की तुम्ही सरळ बॅटने खेळू शकले असता. मी बघितले तिन्ही फटके हे रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्याच्यामध्ये तीनही चेंडू. जर कदाचित सरळ बॅटने खेळला असता तर 2 धावा 4 धावा षटकार सुद्धा येऊ शकला असता. पण अशा वेळेला थोडासा बुद्धी भ्रंश होतो तो अशा प्रकारचाच. नक्कीच उसळतं रक्त, गरम रक्त आपण ज्याला म्हणतो ते या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. आयोजन कमिटीकडनं आम्हाला कळवण्यात येत आहे, जर क्षेत्ररक्षकाला इजा झाली असेल, दुखापत झाली असेल तर कळवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी सुविधा पुरवली जाईल. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. काय मोमेंटला येऊन पोहोचला हा सामना. जेव्हा 50 धावा केल्या गेल्या होत्या, शेवटच्या षटकात 3 षटकार मारले गेले आणि कदाचित ते 3 षटकार महाग पडणार का चांदोरकर ब्रदर्स 11 संघाला. 3 षटकार महाग पडणार का, सोडलेले झेल महाग पडणार का, हे देखील आपल्याला अंतिम शेवटच्या चेंडूवरती आपल्याला बघावं लागणार आहे. आणि याचं नक्कीच नियोजन मात्र जो संघ या स्पर्धेमधून पराजित होईल त्याला तो विचार विनिमय त्याचा करावा लागणार आहे. तर पंचांना विनंती असेल लवकरात लवकर आपण सामना सुरू करायचा आहे. यानंतर देखील आपल्याला या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ पार पाडायचा आहे. आपल्याला प्रमुख पाहुणे देखील या ठिकाणी लाभलेले आहे. तर जास्त वेळ घेऊ नये दोन्ही संघाला विनंती असेल. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय विजय. त्याच्याही हृदयाचे ठोके वाढलेले असतील, कारण की 12 धावा डिफेंड करायच्यात. एक चुकीचा चेंडू आणि एक डिक्लेअर धाव. संघाच्या वतीनं शेवटचं अंतिम आणि हाणामारीचं षटक घेऊन बघतोय आपण विजय. नावात तर विजय आहे, संघाला मात्र या ठिकाणी आपण विजय मिळवून देणार का. आणि वाटचाल मात्र देखील आहे पहिल्या चेंडूवरती. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि संघाला मिळेल ती फक्त आणि फक्त एक धाव. येणारे चेंडू 5. चेंडू येतोय सीमा रेषेच्या दिशेला. 4 धावा. आता मात्र पाहिजे 4 चेंडू आणि जवळपास 7 धावा. समीकरण थोडस सोपं होतंय येथे होताना दिसतंय आपल्याला चांदोरकर ब्रदर्स संघासाठी. अनिल घाडी याच्या बॅटिंगमधून आलेला हा खणखणीत चौकार. एक मोठा फटका खेचल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला दिसतो या ठिकाणी विजय. मी सांगितल्याप्रमाणे मगाशी एक मोठा फटका किंवा एक डॉट चेंडू सिंगल डबल समीकरण मॅचला कुठेतरी वेगळ्या ठिकाणावरती घेऊन जाईल. आता विजयीवरती मात्र दबाव या ठिकाणी वाढलेला आहे. तर कशा पद्धतीनं आपला वरचा दबाव तो कमी करतोय की फलंदाजाला चान्स देतोय आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी. म्हणजे नक्कीच प्रेशर कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, दोन्ही बाजूला मस्त धडधड चालू असेल फलंदाजाचे की मी काय खेळू, बॉलर मी काय कुठला चेंडू टाकू. कारण की एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला, चेंडू आला होता मिड विकेटच्या दिशेला 4 धावांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न गरज नाहीये मला वाटतंय, कारण की एका सरळ बॅटने आपण सुंदर फटकार सुंदर चौकार मारला होता. नक्कीच जर सरळ बॅटने जर धावा येत होत्या, सरळ बॅटने रन्स येत आहे, धावा येत आहे, तर वेगळं काहीतरी करण्याची गरज होती का. आणि हा डॉट चेंडू आणि याच्यावरती फक्त मिळेल ती एक धाव. मला खरंच साहेब मला खरंच समजण्या पलीकडचं आहे. म्हणजे जर का आपण सरळ बॅटने इतकी सुंदर फलंदाजी करत, याच्या अगोदरच्या चेंडूवरती आपण चौकार मारलेला आहात, पण ते जे लालच आहे, कारण की आपण बघाल की पॉइंटच्या दिशेला, कव्हरच्या दिशेला, त्याच्यानंतर पूर्ण ग्राउंड ओपन आहे. जर का तो क्लिअर केला तर मला आणखीन एक चौकार मिळेल, हीच लालच त्यांच्या मनामध्ये आहे का. नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, परंतु मला वाटतं असं काहीतरी करण्याची गरज नव्हती, कारण पहिल्याच चेंडूवरती अगोदरचा एक मोठा फटका आला होता.
एक मोठं नाव आहे या नवी मुंबईमधलं आणि असा खेळाडू या ठिकाणी विकेटवरती उभा करण्यात आलेला आहे समोरच्या टीमकडून. फलंदाजावरती दबाव निर्माण करण्याची स्थिती. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाईल का चेंडू? तरी हो. आता समीकरण एवढं टिपलं येते येणारे चेंडू असतील 2 आणि विजयासाठी धावा करायच्या आहे त्या 5. 2 चेंडू आणि 5 धावा. मागच्या 10 चेंडूंपासून आदिनाथ हा फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून पाहतोय समोर काय चाललंय. काय फ्रस्ट्रेशन असेल त्याच्या मनामध्ये की एक सिंगल काढून द्यायचा आहे फक्त. आदिनाथ कॅन हिट अ बॉल फॉर अ बाउंड्री. आय शुअरली नोज दॅट. पण नॉन स्ट्रायकिंग एंडला तो मागासपासून उभा आहे. मित्रांनो येणाऱ्या 2 चेंडूवरती या ठिकाणी मात्र समीकरण स्पष्ट होईल. कोण ठरणार 2026 लोहार चषकाचा मानकरी? दोन खेळाडू मात्र या ठिकाणी, परंतु हम भी किसी से कम नाही. दाखवून देणार का फलंदाज या ठिकाणी? आणि हो यस आलत्या आकांड ढकललेला हा चेंडू. हलक्या हातानं चेंडू ढकलला. चेंडूवरती मिळेल फक्त 1 धाव आणि मित्रांनो समीकरण जाऊन पोहोचला आहे ते 1 चेंडू आणि 4 धावा. व्हाट अ मॅच, व्हाट अ मॅच. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 4 धावा फायनलचा सामना. नक्कीच अशा प्रकारचा रोमहर्षक सामना आपल्याला येथे पाहायला मिळतोय. दोनही संघ काय लढलेत, काय खेळलेत. वाह, शाबाश. मैदानाच्या चारही बाजूनी उपस्थित असलेले प्रेक्षक मात्र या ठिकाणी उभे झालेले आहे. जे खुर्चीवरती होते ते जमिनीवरती आले, जे स्टेजवरती होते ते खाली जमिनीवरती आले. येणारा चेंडू 1, विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 4. 1 चेंडू आणि 4 धावा. एक मोठा फटका आणि 1 डॉट चेंडू आपल्याला विजयाच्या दिशेने मात्र या ठिकाणी घेऊन जाणार. कोण ठरणार या लोहार चषक 2026 चा मानकरी? गोलंदाज की फलंदाज? 1 चेंडू 4 धावा. काय चाललं असेल, काय वाटतंय, काय स्ट्रॅटेजी असेल, कुठल्या प्रकारचा चेंडू टाकेल हा गोलंदाज? माझ्या माध्यमातून हा एक वाईड यॉर्कर लेवलचा एक प्रयत्न करायचा त्याला करू शकतो किंवा एक बाउन्सर देखील मारू शकतो. कारण पाठीमागे गोलंदाजाला या ठिकाणी महत्व आहे की पाठीमागे डॉट चेंडू जाऊ शकतो. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये जाऊ शकते. तर यॉर्कर टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतंय? 1 मिनिट. पंच नियमाप्रमाणे आपण असे 2 खेळाडू उभे करू शकतो का? यस. तर 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. स्लोवर 1. मित्रांनो आपल्या शरीराचे अवयव हे फक्त निर्मितीमध्ये एकदाच घडतात. नैसर्गिक निर्मिती एकदा होती. त्या पद्धतीने फिल्डिंग करा. मोठा फटका. एक चेंडू 4 धावा असताना. एक चेंडू 4 धावा. आणि या ठिकाणी गोलंदाजावरती गेला मोठा प्रहार. चेंडूवरती येतोय घनघाती षटकार. व्हाट अ मॅच. काय सामना झालाय, काय खेळाडू खेळलाय. मागासपासून तो केवळ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा होता, पण जेव्हा तो स्ट्रायकिंग एंडला आला आणि त्याने दाखवून दिलं का माझं नाव आदिनाथ सरकरी आहे, का मला एवढा नावाजलेला खेळाडू म्हणून बोलवलं जातं. वाव, व्हाट अ मॅच. मॅच. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना 2 खेळाडू पट्टीवरती आपल्या विरुद्ध दिशेने उभे केलेले असताना एक घणाघाती फटका आणि दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही असा हा आदिनाथ. मित्रांनो आपण या नाथ पंथांमध्ये जर बघितलं तर नवनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, गैनीनाथ, मीननाथ, रेवणनाथ, भरतेरनाथ, सरपटीनाथ आणि या नाथ संप्रदायामधला हा आदिनाथ. आणि या आदिनाथनं आपल्या एका चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता असताना खेळला मोठा फटका आणि संघाला मिळवून दिलेला असा हा विजय. घणाघाती विजय, जबरदस्त बॅटिंग. आणि सांगण्याची गोष्ट म्हणजे हा विजयी षटकार तर त्याने मारलाच, परंतु गोलंदाजी करताना 4 विकेट घेतले होते आपल्या संघासाठी त्याने. त्याच्यामुळे एक ऑलराऊंड परफॉर्मन्स येथे दिलाय या खेळाडूनं. वा, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम चांदोरकर ब्रदर्स. नक्कीच दीपक सर, मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी की शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत समोरच्या टीमने खेळपट्टीवरती 2 खेळाडू उभे केले प्रतिस्पर्धी बॅट्समन वरती, फलंदाजावरती दबाव निर्माण करण्यासाठी. परंतु या आदिनाथनं दाखवून दिलं की मीही करू शकतो आणि शेवटच्या चेंडूवरती घणाघाती फटका खेचला आणि संघाला विजय मिळवून दिला. उगाच म्हणत नाहीत की दगडाचे म्हणतात ना की हातोडी आणि चिनीचे घाव घेतल्याशिवाय देव पण घडत नाही. प्रेशर मध्ये जो उभा राहतो तो खरा खेळाडू, तो त्याची